आज हिवाळी अधिवेशनातील कामकाजाचा 6वा दिवस, पहिल्याच आठवड्यात अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्याची वेळ। मुंबई विदर्भापासून तोडण्याचा प्रयत्न, खासदार संजय राऊतांचा सरकारवर जोरदार घणाघात। पार्थ पवारांचं प्रपोजल रोखण्याची कोणाची हिंमत, अजित पवारांनी आता विनाकारण रंगसफेदी करू नये, पत्रकार परिषदेतून संजय राऊतांचा घणाघात। व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं, वेळीच कारवाई केली असती तर पुढील प्रकार टळला असता, अजित पवारांचं अमेडियाबाबत मोठं वक्तव्य। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांकडून नवाब मलिकांची पाठराखण, प्रवक्त्यांच्या भूमिकेशी सहमत असल्याचं केलं नमूद। महायुतीचे एकत्र लढायचं ठरलं, मात्र जागा वाटप अद्यापही अनिश्चित, महापौर कुणाचा, इतर पदांबाबत अद्यापही संभ्रम, सूत्रांची माहिती। जिथं जिथं शक्य तिथं भाजपशी जुळवून घ्या, राष्ट्रवादीशी जुळवून घेतलंच पाहिजे असं नाही, एकनाथ शिंदेंच्या रात्रीच्या बैठकीत सूचना। चल करोगे तो चल मिलेगा, आज नहीं तो कल मिलेगा, विधानसभेत भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवारांची शायरीतून टोलेबाजी। मुंबईमध्ये मतदार याद्यांमधील जवळपास 90,000 दुबार नावं वगळली, मनपा कर्मचाऱ्यांनी सॉफ्टवेअर बनवून शोधली दुबार नावं। राज्य निवडणूक आयोग पुढील आठवड्यात मनपा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता, पुन्हा आचारसंहिता लागणार। मनमाडला शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्ट्रॉंग रूम परिसरात जामर बसवण्यासाठी सुरू केलं उपोषण।